नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 17वा हप्ता अपडेट बघणार आहोत। ही अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला, म्हणजे अशाच नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, त्यामुळेच तुम्हाला ही माहिती व्यवस्थित कळेल। तर 17वा हप्त्याचे जो वितरण होते ते 31 डिसेंबरलाच फक्त झालेले आहे, म्हणजे 17वा हप्ता फक्त 31 डिसेंबरलाच महिलांना मिळालेला आहे। त्यानंतर 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला अजिबात वितरण झालेले नाही। कारण आपले याआधीचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये खूप महिलांनी अशा कमेंट केल्या आहे की त्यांना हप्ता मिळालेला नाही। कदाचित एखादी कमेंट अशी येते की फक्त त्यांना हप्ता मिळालेला आहे, म्हणून त्यामुळे उर्वरित महिलांना हा हप्ता कधी मिळेल ही माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर वितरण फक्त एकच दिवस झाले आणि उर्वरित लाभार्थ्यांना लाभ कधी मिळेल याविषयी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर द्यावी ही विनंती आहे त्यांना आपली। कारण लाखो लाडक्या बहिणींच्या मनात असा प्रश्न आहे की आपण KYC केल्यामुळे तर आपला हप्ता बंद झाला तर नाही, आणि काही महिलांची KYC सुद्धा चुकलेली आहे, होयच्या ठिकाणी नाही झालेला आहे। त्यामुळे बऱ्याच महिलांना भीती वाटत आहे की आपल्या या चुकीमुळे आपला हप्ता कदाचित बंद झालेला असेल। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदितीताई यांनी जर ट्विट करून सांगितलं, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळणार आहेत। आणि आज शनिवार असल्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी वितरण झालेले नाही आणि उद्या रविवार आहे, त्यामुळे बँक बंद असतात। तर कदाचित आपल्याला सोमवारी पुन्हा वितरण होण्याची शक्यता आहे। तुमच्या खात्यामध्ये जर सोमवारी पैसे आले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण आपल्याला कमेंट बॉक्सच्या माध्यमातूनच कळते की कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेले आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही। खूप लाडक्या बहिणी अशा आहेत की अजूनही त्यांना पैसे मिळाले नाही, आणि ज्यांना मिळाले आहेत त्यांच्यासाठी तर खूप आनंदाचीच बातमी आहे। परंतु ज्यांना मिळाले नाही त्यांना कधी मिळतील याविषयीची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आदितीताई तटकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे जर वितरण झाले नसतील तर त्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर वितरण आपल्याला सुरळीत होईल अशी आपल्याला आशा आहे। कारण की एका दिवसामध्ये वितरण होत नसते, आणि याआधीसुद्धा संजय गांधी निराधार योजनेमध्ये असं झालं होतं, एका दिवशी वितरण झालं आणि मधले 2-3 दिवस वितरण झालं नाही, परंतु त्यानंतर समोर पुढचे काही 1-2 दिवसात वितरण सुरळीत झालेलं होतं आणि सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला होता। तर असंच लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा व्हायला हवं, कारण एकाच दिवशी सगळ्या महिलांना लाभ ट्रान्सफर करणं ही अशक्य बाब आहे। तर आता सोमवारनंतर आपल्याला माहीत पडेल की आपल्याला वितरण सोमवारपासून सुरू राहते का, कारण निवडणुकासुद्धा आहे। निवडणुका असल्यामुळे वितरणाला पहिलेच नोव्हेंबरचा महिन्याला आपला लेट झालेला होता, आणि आता डिसेंबरचा महिनासुद्धा आपल्याला येणार, तर त्याचेसुद्धा पैसे आपल्याला कधी मिळेल याविषयीची माहिती आपल्याला जेव्हा आपला हा हप्ता नोव्हेंबरचा मिळेल तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। आणि जर डिसेंबरचा हप्ता येणार असेल तर त्याचा GR सुद्धा आधी येत असतो, GR आल्यानंतरच पैसे येतात। नोव्हेंबरचा सुद्धा असा GR आलेला होता, आणि GR आल्यानंतर 2-3 दिवसाचे पैसे येतात, परंतु हाच एक महिना असा आहे नोव्हेंबर की त्यामध्ये थोडासा GR आल्यानंतर पैसे यायला उशीर झालेला आहे। तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट, आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला, आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हप्ता कधी मिळाला, आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत आणि लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।